या भावपूर्ण कथेला आवाज देणाऱ्या समीक्षा ढवळे यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या निरागस आवाजातून बुद्धांचा करुणेचा संदेश आणि शौर्याची गाथा अधिक प्रभावीपणे पोहोचते. कथेचा शीर्षक बुद्धाचा करुणेचा संदेश. खूप वर्षापूर्वी भारतात सिद्धार्थ नावाचा राजकुमार राहत होता. त्याच्याकडे राजवाडा, बाग, सेवक सगळे होते, पण तरीही तो खरा आनंद नव्हता. एके दिवशी त्याने वृद्ध माणूस, आजारी माणूस आणि एक अंत्ययात्रा पाहिली. त्याला जाणवले की प्रत्येकाला, गरीब असो वा श्रीमंत, दुःख भोगावेच लागते. सिद्धार्थाने राजवाडा सोडला आणि सत्य शोधायला निघाले. अनेक वर्षाच्या ध्यानानंतर ते बुद्ध झाले. एकदा बुद्ध गावातून चालत होते, तेव्हा एक शेतकरी रडत आला आणि म्हणाला, माझा बैल हरवला आहे. त्याच्याशिवाय मी शेत नांगरू शकत नाही. कृपा करून मदत करा. बुद्ध शांतपणे हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, आधी मन शांत कर. मन शांत झालं की उपाय आपोआप दिसतो. शेतकरी बसला, खोल श्वास घेतला आणि हळूहळू शांत झाला. तेवढ्यात त्याचा बैल स्वतः परत शेतात आला. शेतकरी आश्चर्यचकित झाला. बुद्ध म्हणाले, मन अस्वस्थ असेल तर आपण स्पष्ट पाहू शकत नाही, पण शांतता आणि करुणा असेल तर जीवन सोपे होते. या कथेतून आपण काय बोध घेतला? खरी ताकद संपत्ती किंवा सामर्थ्य नसते, ती असते शांत मनात आणि दयाळूपणात.